हे हाय गाईज. खूप दिवसांनंतर तुमचं अमृत मंथन बाय आकांक्षा या माझ्या चॅनलवरती सहर्ष स्वागत. आता मी साडी वगैरे नेसली आहे. तुम्ही पाहतच असाल. मी माझ्या एका खूप जवळच्या मैत्रिणीच्या लग्नाला जाऊन आली आहे आणि आत्ता खूप छान वाटतं ऍक्च्युली की लग्न लग्न म्हणजे दोन आत्म्यांचं मिलन, दोन जीवांचे कधीही न सुटणारे बंध वगैरे. आणि मग म्हटलं की एखादी छानशी कविता मी सादर केलीच पाहिजे. आणि जाता समोरुनी तू उगवे टपोर तारा, जाता समोरुनी तू उगवे टपोर तारा, देशातुनी फुलांच्या आणि सुगंध वारा, रात्रीस चांदण्याचे सुचते सुरेल गाणे, रात्रीस चांदण्याचे सुचते सुरेल गाणे, मी ओळखून आहे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे. इतकी बहारदार सुंदर कविता किंवा आपण गीत म्हणू लिहिणाऱ्या मंगेश पाडगावकरांनी मला वाटतंय सगळ्याच मराठी जनांना प्रेम करायला शिकवलंय. तर त्यांचीच एक प्रेमावरची कविता ती मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. तर ती कविता वाचल्यानंतर प्रत्येक जण आपल्या 25शी मध्ये पोहोचणार आहे. 25शी मधले आहेत ते वर्तमानच एक्सपिरियन्स करतील, जे 25शी मध्ये अजून आलेलेच नसतील ते भविष्य, आणि ज्यांची 25शी सरली असेल त्यांना निश्चित आठवेल कोणीतरी. तर आपल्याला प्रेम करायला शिकवणाऱ्या मंगेश पाडगावकर या एका महान कवीची खूप सुंदर आणि नाजूक कविता आहे जी मी आज सादर करणार आहे तुमच्या समोर. तर ती कृपया तुम्ही ऐका शेवटपर्यंत. माझं काय, माझं काय, तुमचं काय, माझं काय, तुमचं काय, प्रेमात पडलं की असंच व्हायचं. तिचं बोलणं, तिचं हसणं, जवळपास नसूनही जवळ असणं, जीवणीशी खेळ करीत खोटं रुसणं, अचानक स्वप्नात दिसणं, खट्याळ पावसात चिंब न्हायचं. माझं काय, तुमचं काय, प्रेमात पडलं की असंच व्हायचं. केसाची बट, केसाची बट तिने हळूच माग सारली. डावा हात होता की उजवा हात होता. आपण सारखं आठवतो, प्रत्येक क्षण मनात आपल्या साठवतो. ती रुमाल विसरून गेली, ती रुमाल विसरून गेली, विसरून गेली की ठेवून गेली. आपण सारखं आठवतो, प्रत्येक क्षण मनात आपल्या साठवतो. आठवणींचं चांदणं असं झेलून घ्यायचं. माझं काय, तुमचं काय, प्रेमात पडलं की असंच व्हायचं. तिची वाट बघत आपण उभे असतो. नेहमीच आहे, मुली उशीर करतातच. मी मुलगी असूनही सांगतेय. तिची वाट बघत आपण उभे असतो. ठरलेली वेळ कधीच टळलेली. येर झाऱ्या घालणं सुद्धा शक्य नसतं रस्त्यावर. सगळ्यांची नजर असते आपल्यावरच खिळलेली. माणसं येतात, माणसं जातात, आपल्याकडे संशयाने रोखून बघतात. उभे असतो आपण, उभे असतो आपण, आपले मोजीत श्वास, उभे असतो आपण, आपले मोजीत श्वास. 1 तास, चक्क अगदी 1 तास, अशी आपली तपश्चर्या आपलं त्राण तगवते. अशी आपली तपश्चर्या आपलं त्राण तगवते. आणि 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 अखेर ती उगवते. इतकी सहज, इतकी शांत, चलबिचल
मुळीच नाही. इतकी सहज, इतकी शांत, चलबिचल मुळीच नाही. ठरलेल्या वेळेआधीच आली होती जशी काही. मग तिचा मंजूळ प्रश्न, अय्या तुम्ही आलात पण? आणि आपलं गोड उत्तर, नुकताच ग, तुझ्या आधी काही क्षण. काळावर मात अशी तिच्यासोबत भुलत जायचं. माझं काय, तुमचं काय, प्रेमात पडलं की असंच व्हायचं. एकच वचन कितीदा देतो आपण, एकच शपथ कितीदा घेतो आपण, तरी सुद्धा आपले शब्द प्रत्येक वेळी नवे असतात. पुन्हा पुन्हा येऊनही पुन्हा पुन्हा हवे असतात. साधं सुधं बोलताना ती उगीच लाजू लागते. साधं सुधं बोलताना ती उगीच लाजू लागते. फुलांची नाजूक गत आपल्या मनात वाजू लागते. उत्सुक उत्सुक सरींनी आभाळ आपल्या मनावर झरून जातं. भिजलेल्या मातीसारखं आपलं असणं सुगंधाने भरून जातं. भरलेल्या ढगासारखं मनाचं भरलेपण उधळून द्यायचं. माझं काय आणि तुमचं काय, माझं काय आणि तुमचं काय, प्रेमात पडलं की असंच व्हायचं. धन्यवाद, तुम्ही ही कविता शेवटपर्यंत ऐकलीत. आणि कविता आवडली असेल तर अमृत मंथन बाय आकांक्षा या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. आणि नेक्स्ट व्हिडिओपर्यंत बाय बाय.